खरंच सकाळपासून खूप गोड खायची इच्छा होत होती, पण घरातलं गोड काहीच नको होतं. आणि अचानक एका जवळच्या मैत्रिणींनी मस्त चिक्काचं दूध आणून दिलं. लगेचच खरवस बनवून घेतला. अर्धा लिटरपेक्षा जास्त चिकाचं दूध होतं. त्यामध्ये मी म्हशीचं दूध थोडं ॲड केलं आणि चवीनुसार गूळ घातलाय. गूळ थोडा जास्त घालायचा, म्हणजे जो खरवस बनतो तो टेस्टला छान लागतो. गूळ चांगला विरघळल्यानंतर यामध्ये वेलची आणि जायफळची पूड घालून मिक्स करून घेतले. एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलं, त्यामध्ये हे पातेलं ठेवलंय. आता या दुधावरती केशर थोडंसं आपण घालून घेऊया आणि झाकण लावून 15 ते 17 मिनिटासाठी मध्यम आचेवरती आपल्याला हा जो खरवस आहे तो चांगला शिजवून घ्यायचा आहे. बरोबर 17 मिनिटानंतर इथे सुरीने आपण चेक करतोय. सुरी एकदम क्लिअर बाहेर आली ना की समजायचं मस्त आपला खरवस तयार झालाय, चांगला शिजलाय. केशर घातल्यामुळे तुम्ही बघताय रंगही खूप सुंदर आला होता आणि चवीलाही खूप भन्नाट हा खरवस जो आहे तो तयार झाला. कोमट असतानाच खरवस कट करून घेतला आणि सगळ्यांनी आवडीने खाल्ला. तर आमच्या इथे जवळपास असं खरवस किंवा चिकाचं दूध अजिबात मिळत नाही. त्यामुळं भाग्यश्री थँक्यू. तुम्हाला आवडतो का खरवस? नक्की कळवा.